Regarding the last consignment, the test report shows minor discrepancies. Please note that we will not process the pending invoices until the fresh batch is inspected and approved by our air control quality team. Inspected by a fresh batch. Yeah. आणि निशान हे पण नोट डाऊन करा. We need to finalize the landscaping and the clubhouse interior layout before the sample flat is ready for the investors. Okay? जानवी लिहिताय ना तुम्ही? येस सर, लिहिते. Okay, पुढे लिहा. Make sure all the blueprints and cost estimation files are ready before the next meeting starts. ओके. Make sure all the blueprints and cost estimation files are ready before the next meeting starts. स्वप्न किया भासहा वेड लावे हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुल काय झालं मी जानवी? लिहिताय ना तुम्ही? हो सर. आपण ब्लूप्रिंट बद्दल बोलत होतो. हो तेच लिहिते. जानवी, आपल्याला हे नंतर कंटिन्यू करावं लागेल. आय हॅव टू टेक दिस कॉल. ओके सर. हॅलो. टिंग टिंग टिडिंग. काय जयंत साहेब, हा? पुन्हा एकदा लग्न करताय असं ऐकलं. चांगलंय चांगलंय. असे लग्नाचे योग तुमच्या आयुष्यात वारंवार येत, पण गाडे पाटलांच्या आमराईत त्या रात्री काय घडलं होतं हे लक्षात आहे ना तुम्हाला? ही गोष्ट तुमच्या बायकोला आणि तिच्या माहेरच्या लोकांना सांगू का? कोण आहेस तू? हा, तुला तुझे पैसे मिळालेत ना, मग तरी का त्रास देतोयस मला? अहो, ते एका वेळचे पैसे, ते संपले कधीच. तर तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होते तशी माझ्याही इन्स्टॉलमेंटला नवीन सुरुवात होऊ दे. आता पैसे मी सांगीन ते द्याल ना? अजून किती पैसे हवेत तुला? अरे जास्त नको, आता तुम्हाला लग्नाचा पण खर्च असेलच, त्यामुळे एक 10 लाख रुपये देऊन टाका. पुढचं बघू. आता काय आपला हिशोब आयुष्यभर चालूच राहणार आहे. काही करून हा माणूस कोण आहे याचा
शोध घ्यायलाच हवा. आपल्या जानूसाठी मी तयार आहे विश्वा. त्या जयंत सारख्या नालायक माणसाला आहे ना धडा शिकवलाच पाहिजे. एवढे दिवस मला वाटत होतं की त्याने फक्त मलाच त्रास दिलाय, पण त्याच्यामुळे इतक्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तर त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी. मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, तुझी काळजी घेत आहेत, तुला हवं नको ते विचारतात, हे सगळी नाटकं आहेत त्यांची. त्यांना खरं तर तुझं हे होणारं बाळ नकोच आहे. भावना, आपले घरातले काय उत्सुक आहेत ना आपलं बाळ येणार आहे तर, आणि किती काळजी घेत आहेत तुझी बघन. आजी, आत्ता आपण जात येतो तर तुला थांबून गोळ्या घ्यायला लावल्या तिने. मला विश्वासच बसत नाहीये की ही तीच आजी आहे जिला आपलं बाळ नको होतं, आणि आता आजीलाच सगळ्यात जास्त उत्साह असं वाटतंय मला. काय झालं? तुला कसला त्रास होतोय का? नाही, मग बोलत का नाहीस तू? कधी नव्हते घरचे आनंदी दे आपल्या. हा, तुला काय झालंय ग? तू नाही आहे ना घरात, मग दुपारची गोळी वगैरे काय घेतलीस की नाही? भावना, काय झालं? तुला टेन्शन आलंय का कसलं? अहो नाही. भावना, सांगशील का काय झालं? जर तू सांगितलं नाहीस ना तर मी असं सारखं विचारत राहीन तुला काय झालं. अहो, मला हरीश आणि सिंचना वहिनीची जरा काळजी वाटते. त्यांचं भांडण अजून मिटलंच नाहीये. बोललो होतं ना, काही ना काहीतरी टेन्शन आहेस तुला. आणि ऐक भावना, त्यांचं ते बघतील ना ग. अगं, नवरा बायको मधली भांडण आहेत ती, मिटतील ती. त्यांचं टेन्शन तू नको घेऊ सगळं. तू जर असं टेन्शन घेत राहिलीस ना तर आपलं होणारं बाळ हसरं होणार नाही, टेन्शन घेणार होईल. माझी चूक झाली की मी तुला हे काम सांगितलं. तू माती खाणार याची तर मला खात्रीच होते. नाही आजी, विश्वास ठेवा माझ्यावर. मी कसलीही चूक केलेली नाहीये. अहो, त्या डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्याच ठेवल्या होत्या मी तिकडे. त्या भावनानं ती गोळी घेतली आणि तरी अजूनही तिला काहीही झालेलं नाहीये. याचा अर्थ काय? यात तुझी चूक आहे निलांबरी. नाही आजी, अहो मी म्हणते ना, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. आजी, तुम्ही एक अतिशय महत्वाची गोष्ट विसरताय. कोणते? हे जन्माला येणारं बाळ साधं सुद्धा नाहीये. त्याच्या जन्माला येण्यानं आपल्या पप्पांच्या जीवाला धोका आहे. म्हणजे नक्कीच ना कोणीतरी सैतानी आत्मा आहे. नाहीतर बघा ना, इतक्या स्ट्रॉंग गोळ्या देऊनही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मग आता काय करायचं म्हणणं आहे तुझं? आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता काय करायचं ते मी बघते. यावेळी आपण हारलो असू तरी मात्र मी माझे प्रयत्न सोडणार नाही. काहीही झालं तरी त्या भावनाचं बाळ या जगात मी येऊ देणार नाही. यावेळी असा काहीतरी जालिम बंदोबस्त करेल ना की ज्याची तुम्हीही कधी कल्पना केली नसेल. अरे वा, निलांबरी तर ही पेटून उठलेली दिसते. वा, आपल्यासाठी तर चांगलंच आहे. काय ना, काही झालं तरी या घरावरचं अरिष्ट टळलं म्हणजे मी मिळवलं.